टोक आहेत अक्कलदाढीला, दातांचा त्रास होत होता ऍक्च्युली. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो आज आपण बघणार आहोत मटार पॅटीसची रेसिपी. ॲक्च्युली मी मटार पॅटीस सकाळीच करणार होते ब्रेकफास्टला, पण आज जरा सकाळी उठल्यापासून मला थोडासा दातांचा त्रास होत होता. ॲक्च्युली दातांचं असं नाही, त्याचं झालं असं की राहूचं जे गॅदरिंग होतं तेव्हा मी असंच आपण जे तोंडात माउथ फ्रेशनर म्हणून लवंग घेतो तशी मी सुद्धा घेतली होती आणि आम्ही गॅदरिंगला गेलो होतो. काही नाही, नॉर्मल 1-2 दिवस मला काहीच नाही वाटलं, पण तिसऱ्या दिवसापासून ना मला आतमध्ये आपल्याला जे तोंड येतं अल्सर दॅट टाईप ऑफ, आणि मला नेमकं दाढेच्या बाजूला तो झाला होता. पण तरी ठीक आहे, आपण नॉर्मल जे तोंड येतं ते जाईल अशा ह्याच्यात मी होते. हां, आणि जे घरगुती उपाय असतात आपले अल्सर जायला वगैरे ते मी सगळे करत होते. पण मागचे 1-2 दिवस म्हणजे मला इतका त्रास व्हायला लागलेला. आणि ॲक्च्युली थोडंसं काय झालंय, माझी जी आपली दाढ आहे ना तिला असे शार्प टोक आहेत अक्कलदाढीला. सो ते माझं ती टोकं त्या अल्सरमध्ये जाऊन जाऊन मला आता ती तिथे झाली आहे जखम. पण तरी मी 1-2 दिवस त्याला जेल लावत होते किंवा आपलं पेनकिलर असतात ते सुद्धा घेत होते. पण आज तर मला तेही नाही, म्हणजे मी काही केलं, मी बोलले काय किंवा मला साधी मुवमेंट जरी झाली ना तरी खूप पेनिंग होत होतं. सो ॲक्च्युली तो मटार पॅटीसचा प्लॅन माझा सकाळचा होता, पण मला सकाळी नाही जमलं. पण मी आता तो इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून बनवणार आहे. आत्ता आम्ही ॲक्च्युली आमचा लंच वगैरे सुद्धा झालेला आहे. डेंटिस्टकडेच आम्ही आत्ता गेलो होतो. सो त्यांनी मला तो जो पॉइंट आहे शार्प पॉइंट तो काढून दिलाय आणि बाकी मेडिसिन्स दिलेत, कारण ती आता जखम आहे, ती मला पूर्ण जखम भरायला लागणार, जरा वेळ लागणार आहे. पण ठीक आहे, त्यांनी सांगितले दाढेचा काही प्रॉब्लेम नाहीये, पण ठीक आहे कधीतरी ती पुढे मागे तुम्ही काढून घ्या. बघूया आता ते कधी हील होतंय, कारण ना पेनिंग खूप आहे त्याला मला. सो आता डेंटिस्टकडचं काम आमचं झालेलं आहे. आता जे मटार पॅटीस करायचं आहे त्याची थोडीशी तयारी घ्यायची आहे मला. सो आता ती आम्ही घ्यायला निघालेलो आहोत आणि राहूला सुद्धा स्कूलमधनं घ्यायचं आहे. सो आता त्याला सुद्धा घेणार आहोत. सो घरी जाते आणि बघूया आज मी मटार पॅटीस कसं बनवते ते. सो राहूच्या स्कूलच्या इथे आम्ही पोहोचलेलो आहोत. अजून स्कूल सुटली नाहीये आणि आता त्याला आधी घेतो. आणि पॅटीसचं जसं तुम्हाला म्हटलं मला थोडंसं सामान घ्यायचं आहे. ॲक्च्युली मटार वगैरे आणलेले आहेत. माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की आईने भरपूर मटार आणून ठेवले होते. सो ते आहेत, पण नॉर्मल आपलं त्याच्यात जरा घालायला कोथिंबीर वगैरे मला घ्यायची आहे. पण आधी आता आम्ही राहूला घेतोय आणि मग जाता जाता सगळं सामान घेऊ. घरी गेल्यावरती तुम्हाला मी दाखवतेच काय काय सामान आपल्याला लागणार आहे. सो स्टे ट्यून्ड. संध्याकाळचे वाजलेत 6. जसं मगाशी तुम्हाला म्हटलं की मी आज इव्हिनिंग स्नॅक्सला करणार आहे मटार पॅटीस. सो आता मी ते बनवणार आहे. तर सगळ्यात आधी आपण त्याचं साहित्य बघून घेऊया. गरम मसाला, हिंग, लाल तिखट, मीठ,
हळद, आलं लसूण 1 हिरवी मिरची, कोथिंबीर, लिंबू, बटाटे, मटार, ब्रेड स्लाइस। तर साहित्य आपलं बघून झालेलं आहे। आता सगळ्यात आधी आपल्याला जे मटार आपण घेतले ते आणि हे बटाटे कुकरला शिजायला लावायचे। एकीकडे आता आधी ते आपण शिजायला लावूया आणि मग बाकीची तयारी करून घेऊया। मटार आणि बटाटे आपण कुकरला लावून घेतलेले आहेत। आता ते शिजेपर्यंत एकीकडे आपण जो ब्रेड घेतलाय तो मिक्सर मधनं फिरवून घ्यायचा, एकदम बारीक करून घ्यायचा आहे आणि आलं लसूण आणि मिरची हे सुद्धा आपल्याला मिक्सर मधनं वाटून घ्यायचंय। ब्रेड आपण मिक्सर मध्ये फिरवून घेतलेला आहे, आलं लसणाची पेस्ट सुद्धा करून घेतलेली आहे। कुकर अजून आपला होतोय तोपर्यंत आपण कोथिंबीर चिरून घेऊया आणि कुकर झाल्यानंतर आपण पुढची रेसिपी बघणार आहोत। कुकर होईपर्यंत कोथिंबीर एकीकडे बारीक चिरून घेतली। कुकर इथे आता झालेला आहे, कुकरची वाफ सुद्धा गेलेली आहे। आता कुकर उघडतीये आणि आता त्यात जे आपण मटार आणि बटाटे ठेवले होते ते सुद्धा आता आपल्याला गार करायला ठेवायचे आहेत।
बटाटे सुद्धा गार झालेले आहेत, मटार सुद्धा गार झालेले आहेत. आता दोन्ही मधलं पाणी आपल्याला काढून टाकायचंय. बटाटे आधी सोलून स्मॅश करून घ्यायचे. तर चला आता मेन आपल्या पॅटीसला सुरुवात करूया. तर बटाटे सोलून झालेले आहेत आणि मटारमधलं सुद्धा पाणी काढून झालेलं आहे. आता ते छान हाताने पूर्ण स्मॅश करून घ्यायचे आहेत. नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे, हिंग ॲड करायचं आहे, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट आणि ब्रेड जो मगाशी आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतला होता तो सुद्धा यात ॲड करायचा आहे. हे सगळं ॲड करून घ्यायचं आहे आणि नंतर छान सगळं हाताने परत एकजीव करून घ्यायचं आहे. त्याचा छान असा मऊसूत गोळा होतो. सो इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि पॅटीससाठी लागणारी भाजी तयार झालेली आहे. पॅटीससाठी लागणारं जे सारण आहे ते आता आपलं इथे तयार झालेलं आहे. आता आपल्याला जसे आपण रगडा पॅटीससाठी पॅटीस थापून घेतो तशीच पॅटीस आधी सगळी तयार करून घ्यायची आहे. एक एक करून अशी सगळी पॅटीस आधी एका प्लेटमध्ये बनवून घ्यायची आहेत, म्हणजे नंतर ती फक्त फ्राय करायची असतात तर सोपं जातं. तर पॅटीस सगळी थापून झाली की एकीकडे तवा मस्त गरम करायला ठेवायचा आणि तव्यावरती भरपूर तेल घालायचं आणि ते सुद्धा छान गरम होऊ द्यायचं. तेल सगळीकडे छान पसरवून घ्यायचं.
सो पॅटीस मस्त शॅलो फ्राय करायला तव्यावरती ठेवलेले आहेत. भरपूर छान तेल घालून शॅलो फ्राय करून घ्यायचे आणि एकदम सोपी रेसिपी आहे. इव्हिनिंग स्नॅक्सला पटकन गरम गरम चहा बरोबर आपण ती खाऊ शकतो. सो एका साईडला आता मी ते आधी फ्राय करायला ठेवलेले आहेत. छान दोन्ही बाजूने आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे. तर अशा प्रकारे मटार पॅटीस तयार झालेले आहेत. मटार पॅटीस आणि अक्कल दाढ बाय पुष्कर अंकिता. भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. सी यू अगेन.